शुभ सकाळ मित्रांनो, मी कोकणी नीच भाटकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आता परत समुद्रावर आपल्या आवडत्या स्पॉटवरती आहोत आणि तिथं डोंगरावर बसलो आहे. लहानपणापासून आठवण आहे, इथं बसायचो आम्ही सगळी मुलं इथं. आणि आज आपल्या गावात मॅचसुद्धा आहे. तर आपल्या पोरांनी मॅच ठेवलेली आहे. आपण तिकडे जायचं आहे, थोड्या वेळाने जाऊ आपण तिकडेच. तेव्हा दाखवेन तिकडून मी व्हिडिओ करून. आता तो घरी जरा फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो आणि मग डायरेक्ट मॅचला भेटू. आणि जर एक बंटीचं पण काम आहे ते पण करू आणि तिथून व्हिडिओ कंटिन्यू करेन. चलो बाय. मित्रांनो, उद्घाटनाला आलो, अजून काय कार्यक्रम चालू नाही झाला आहे. पोरं आलेत. आपला ग्राउंड मित्रांनो, आपल्या गावचे माजी सरपंच नाना पाटील हे पण आलेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. इधर ठेव खाली. बॉल आणून एक बॉल टाकायचा. एक बॉल बरोबर काय खाली जाऊ धाव खाली डावर मध्ये प्रॉब्लेम खाली एक बॉल जा मित्रांनो, आता सरपंच बॅटिंग करतील. पहिल्यांदाच बघतोय मी पण बॅटिंग करताना नाना आम्हाला. उद्घाटन 16 तर झालाय. पेढा वाटप करणार आमचा माणूस यश. वेळ बॅटिंग. तर नानांचा सत्कार करतील समीर पाळलेकर. असू दे, फोटो काढा. अरे तुझ्यात इकडे आहे, बाहेर समोर आहे. आपण काढू लागणार आहेत ना. आणि कुठं कामात गेलं की पुन्हा राहून जाईल. पत्त्यात घेऊन ठेवा लागला बंदा. आपली सगळी मंडळी आलेत वेळाची. अमयादा वगैरे सगळे, जाधव काका, रोहन, आदित्य, गोट्या काका. अजून काही टीम आलेत नाही तर येतील, आरामात येतात. 12-1 वाजेपर्यंत येतील. मित्रांनो, आपले केळसगावचे कॉमेडिएटर बघा. मैदानी रणांगण आहे, हे युद्धभूमी आहे. त्या पद्धतीने आपण खेळायचं आहे.
मैदानावर आपले हे प्रतिस्पर्धी आहेत, पण बाहेर गेल्यानंतर ते आपले मित्र. या ठिकाणी गोलंदाजीचं पूर्ण नाव आहे. थांबा आता. केळशी आणि पानकोड आहे ना गुरुजी? परत बोला, परत बोला, ऐकत नाहीत मोठ्यानी. पुन्हा विनंती करतो, इथून बाहेर पडा, नाही तर मला बाहेर पडायला लागेल. जबरदस्त हा? त्या ठिकाणी सामना चालू होत आहे. गोलंदाजाचे मशीन बदलेला नाही, कशा रीतीने त्याची गोलंदाजी केली. मतीन हे त्यांच्या गोलंदाजीवर अभ्यासपूर्ण अशी गोलंदाजी करतात. बॉलाला वेग जरी कमी असला तरी बॉल टाकण्याची पद्धत खूप चांगली आहे. अशा रीतीने या ठिकाणी कॅच मिळण्याची शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुणी नसल्यामुळे ते शक्य होऊ शकलं नाही. 2 धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर पडलेली आहे आणि 2 धावा संघाच्या झालेल्या आहेत. हा चेंडू या ठिकाणी वाईट टाकलेला आहे, त्यामुळे 1 धाव वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 20. एकच या षटकाचा पहिलाच चेंडू टाकलेला आहे. मित्रांनो, काळभैरव असं जयदुर्गा वेळाची मॅच आहे. दोन्ही टीम वेळाच्याच आहेत. आमची फिल्डिंग आहे तरी पण व्हिडिओ करतोय. मित्रांनो, आपल्याला 32 धावा मारले नाहीत आम्ही तनी. मॅच हारलेली आहे. सिद्ध आहे तर यशनी जरा व्यवस्थित नाही बॉलिंग टाकला. गंधर्व असं तर व्यवस्थित टाकला नसते. आमचा गंधर्व मग अशी कॅच होती त्याला पण. गंधर्व काय बोलशील? कॅच होती त्याला नाही येत. तू मेन फिल्डर आहेस जयदुर्गाचा, आहे ना? मग कसं वाटतं आपली स्पर्धा इकडं आता? मजा येते ना? उद्या पण येणार ना? ठीक आहे. उद्या आपली या अजून एक नवीन टीम भरायची. अहो नाकात बोटे घालतोय. मित्रांनो, जय दुर्गा वेळास आणि केळशीची मॅच आहे. बघूया आपण कसा सामना घडतोय. मित्रांनो, जय दुर्गा वेळास आणि केळशीची मॅच आहे. स्ट्राईकला प्रणय आणि अमित. स्ट्राईकला आहे तो प्रणय, नॉन स्ट्राईकला आहे तो अमित. प्रणय मारशील घे. वाईट वाईट. इथं अडथळा निर्माण गुरांचा. बघा हे आबा काय गुरं आहेत दरीपकर. हे अरे 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 अरे. आणि हा रनआउट प्रणय. हे बघा धुमाकूळ. बॅटिंग आर्यन. आर्यन मारायचा.
सध्या मी लाईनमॅनचं काम करतोय. तर मॅच चालू आहे किल्लावाडी वर्सेस देवारे. मित्रांनो, किल्लावाडीची मॅच चालू आहे आणि केळशी सेमीफायनल 6 बॉलची मॅच आणि मग अशी क्वार्टर फायनलची मॅच झाली. चिपोळे बंदर आणि किल्लावाडी. तर ते काका आहे तिकडे समोर फिल्डिंग करतात. त्याने एक सुंदर अशी कॅच पण घेतली आणि शेवटला 1 बॉलला 4 रन पाहिजे चौकारसुद्धा मारला आहे आणि आपल्या संघाला सेमीफायनलपर्यंत घेऊन गेलेत. हां, तेव्हा मस्त फिल्डिंग करतात किल्लावाडीची पोरं. बॅटिंग फिल्डिंग खरोखरच मजा आली मॅच बघायला. बघू आता कोण जिंकते, मी दाखवेनच व्हिडिओ करून. छोटासा बॉलर आहे हा मित्रांनो, छोटासा आर्यन म्हणून नाव आहे त्याचं. मस्त थ्रो. भाऊजी फिल्डिंग शाबास, मस्त फिल्डिंग केली. 10 रन झालेत. 5 चेंडू 10 झालेत. शेवटचा चेंडू आहे. शेवटची ओव्हर म्हणजे एकच ओव्हरची मॅच आहे. काळोख पडला आहे. तळेवाडी बघा एकदम संध्याकाळची. बोल्ड, मस्त बॉल. 11 धावा पाहिजेत. मित्रांनो, किल्लावाडी संघ जिंकतोय काय. मजा आली मॅच बघायला मगाशी पण. त्या काकांची बॅटिंग बघायला खास करून मजा आली. आता आपण बघूया किल्लावाडी ही मॅच जिंकते काय. दोन बॉल 9 धावा. बघू दे. वाईट आहे. 8 पाहिजेत. दोनला 7. वाईट आहे वाटतं. वाईट, पुन्हा वाईट. वाईट आहे, पुन्हा वाईट. 2ला 5. काय बॉलिंग मित्रांनो करतोय, वाईट टाकतोय. एवढा मेन बॉलर असून केळशी संघाचा. एक चेंडू 5 धावा. मस्त मॅच झालं इथे. केळशी वर्सेस किल्लावाडी, किल्लागाव. बघू दे काय होतं या मॅचला. काळोखात रंगलेली ही मॅच. कुठे गेला बॉल माहिती नाही, दिसत नाही. हा बघा इकडे आला बॉल. आणि अशा केळशी संघ फायनलला गेला संघ आहे पहिल्याच दिवशी. जयदुर्गा वेळा संघाने मॅचचं आयोजन केलं होतं आणि केळशी संघ फायनलला गेला आहे. अभिनंदन केळशी संघाचे आणि किल्लावाडी संघाचे. मित्रांनो, तुम्हाला दिसतो की नाही मी माहिती नाही. दिसतोय मित्रांनो. आपल्या गावात कार्यक्रम आहे कासवाचं, नाटक संगीत वगैरे. आता जातो आहे तिकडेच. तर तिकडून तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो. आता तिकडेच चाललो आहे. तर भेटूया आपण तिथे. कोणतरी फॉरेस्ट अधिकारी वगैरे आलेत. त्यांच्या गाड्या लागल्या पोलिसांच्या वगैरे. आपला ST स्टँड आणि ही शाळा, मराठी शाळा आपली दरवर्षी वगैरे. राहुल कुठं आहेस? खेळणारच आहेत आपली सगळी. तो बाबू माडिक, प्रसाद माडिक. झाली
चोरी रे कान्हा सुखाची झाली या चोरी रे कान्हा सुखाची झाली या चोरी. या गवळणीसाठी आपले RFO ठाकूर सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं काय तुला जोरदार काय होते ठाकूर सर माहिती काय. आणि आता बोल मुद्दा. अरे बापरे ओ माय गॉड गाईस, हिरवाईची परिस्थिती अतिशय गंभीर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गाईस. सर कमेंट आली कमेंट. काय भारतात पहिल्यांदा निसर्गावर लाईव्ह गवळण सादर झाली आहे. हे ऐकून जाम कूल वाटतं. ए कूल चासना घपरा मेला सरू. आता हा वसारा लाईव्ह आहे. आता काय मामा कंटेंट वाढवा, वाक्य मागे जाईल. असं तस बर मी काय म्हणते बाला चकवा. बोल मामा बोल. आपण हिकरशी कसे जाणार कोलीवाड्यात, म्हणजे टेम्पोने जाणार का ट्रकने जाणार. मामा आपण एकदम युनिक स्टाईल मधून कोळीवाड्यात जाणार मामा. हा म्हणजे मर्सिडीजने जाणार. नाही मामा नाही. हा मग या फॉरेस्ट वाल्यांच्या लाल दिव्याच्या गाडीनं जाणार. अरे नाही मामा नाही. चासना मग काय आम्ही सगळे चालत जाणार. मामा इकडे ये. काय एकदम मागे बघतोस गाईज, हे बघा वेगात वेळास गाडीन मामा गाडीन वराड निघणार पोटीन. हे वेगात वेळास गाडीन मामा गाडीन वराड निघणार पोटीन. वेगात वेळास गाडीन मामा गाडीन वराड निघणार पोटीन. काम कर. काय करू तू नवरदेवाला तयार कर. हा मी बोट तयार करतो. हा, नाही ऐक बोल. तू एक काम कर. हा. तू बोट तयार कर, हा. मी नवरदेवाला तयार करतो. अरे मी तेच बोललो मामा. अरे मग मी पण तेच बोलतो. ए, उलटलं, ए, चला लवकर. आपल्याला जायचंय. अरुण कॅमेरा मला बंद करा. अरुण लय सराकलो नाही याच्यात. हा जाऊ दे तिकडे, घ्या रे संपलं याचं काम. नमस्कार नमस्कार. हे? हा कोण आहे रे तू. काय काय अरे तू कोण आहे. तुम्हाला ओळखली नाही. नाही. तुम्हाला खरंच ओळखली नाही. अरे नाही रे बाबा. अरे म्हणजे मेकअपचा खर्च फुकट गेला. मंडळी तुम्ही मला ओळखली काय. कोण आहे मी सांगा. कासव. आता इंग्लिश मध्ये सांगा. टर्टल. इथं फॉरेनर नाही काय कोण. फॉरेनर कशाला पाहिजे. नाही म्हणजे कुठल्या भाषेत लोकांनी मला काय काय नावं ठेवली ते कळायला नको. अरे लोक आहेत ही नावं ठेवणं हा त्यांचा गुणधर्म आहे म्हणून म्हटलं. गाईस आपल्या जेट्टीवर आलेला एक कासव गाईस. मला असं वाटतं आपल्या नाटकाचा हाच टर्निंग पॉइंट आहे गाईस. नाही टर्टल पॉइंट आहे. टर्टलचा टर्निंग पॉइंट गाईस. काय वाटतं अरुण. अरुण हे अरुण काय शोधतोयस. मग त्याच्या मागोमाग ससा पण आला असेल ना. लहान देगा देवा ह्याला कासव नको, याला रॅबिट हवा. हा कसा जाडा आहे ना. नाही म्हणजे जाडा आहे ना. जरा प्रेक्षक तर भाग इथे आहे. tortoise बनवूया. आज कार्यक्रम आहे तो वेळासमध्ये. जिंकला ना तो टॉर्टोईज. आता एक काम कर, मान अशी आतमध्ये टाक. हा टॉर्टोईज अशी मान आतमध्ये टाकतो आणि हा टेरापिन म्हणजे तुम्ही 2 हात घ्या असा आतमध्ये टाका. हा 2 पाय आतमध्ये टाका. हा मान आतमध्ये टाका. शेपटी आतमध्ये टाका. टेरापिन सगळं असं आतमध्ये घेतो आणि आम्ही काय आतमध्ये घेतो. असाचा कार्यक्रम दर आठवड्याला असा तर भरपूर पर्यटक आणि आम्ही काय येतात. आतमध्ये प्रोत्साहन घेत भेटत राहील नाही. वेळाचा. आमची मान अशी असते. त्याचं काय आहे, सगळे टॉर्टोईज टर्टल असतात पण सगळे टर्टल टॉर्टोईज नसतात. कठीण आहे गाईस. हे म्हणजे असं झालं कोकणातल्या सगळ्या जमिनी हा कोकणी लोकांच्या असतात. पण या कोकणामधून बोलतोय नवरा कुणाचा येतो. कोकणामधून बोलतोय नवरा कुणाचा
नादानी पोरी यारा केला त्या नादानी पोरी यारा केलास मला पागल केलास पोरी यारा केलास त्या नादानी पोरी यारा केला नादानी बजेटच्या बाहेरची टोपी आहे. वराड निघणार बोटीनं वेगात वेळास गाजीनं मामा गाजीनं वराड निघणार थँक्यू वा 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 जबरदस्त वेगात वेळास गाजीनं मामा गाजीनं वराड निघणार बोटीनं वेगात निघणार बोटीनं वराड निघणार बोटीनं वा 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 चड्डीवरती लोकीला भारी वाटते मी तसे अरे येड्या थँक्यू हे घे हे घे अब हे घे हे घे एकदम लाल भडक माल कडक हा कसं आहे पण ही लुंगी नाही ही सुरका आहे सुरका हा कळलं का आणि ए ऐक कसं आहे हे कोणाच आहे हे ठेव रे माझंच आहे म्हणजे हा हे फक्त बजेटच्या बाहेरची बायको बोली तू इच मेरा विराट कोहली मजा नहीं आ रहा है ये कोई बोल नहीं रहा भाई जा रहा है गाईज आपल्या वराडाची एक परंपरा आहे गाईज जेव्हा जेव्हा पेंद्या शेट बोलणार पेंद्या बोले तेव्हा तुम्हाला बोलायचंय पेंद्या बोले पेंद्या बोले लाल भडक माल कडे लाल भडक माल कडे ऐसा नहीं सुनेंगे पेंदा शेट देगा डेरी मिल्क का कैडबरी पेंदा बोले पेंदा बोले हे कोण कोण ये देख इसको कैडबरी मिलनी चाहिए भाई ये ले भाई क्या जबरदस्त लाल भडक माल कडे लाल भडक माल कडे जोरदार टाळ्या वाजवण्यासाठी जबरदस्त एकदम तर हे सगळं जे काय ते माझ्या मामामुळे आहे आणि अरे रिंगटोन आहे भाई रिंगटोन मामा 100 वर्ष आयुष्यात नाव घेतलं आणि बायकोचा फोन हॅलो हॅलो माझा बस 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 तुला काय रावत नाही का माझ्याशिवाय आई काही तुला फोटो पाठवला ना त्याचा सुरका कसा वाटतो सुरका एकदम लाल भडक माल कडे आपण मी काय बोलते बोल ना त्या सुरकेवरची लाईट आहे ना लाईट हा. ती जरा बंद कर का? तर चुकून करंट वरंट लागला तर सगळं दुकानदार बाई होईल माझी. येडी आहे की तू येडी आहे काय मी त्या स्पीकरवर फोन ठेवला सगळ्यांना काय ठेव तू दिवस घेऊन टाकीन काय पाहिजे तुला ठेव अरे वसर्या अरे मामाने मला लग्नासाठी बर्थडे गिफ्ट दिला मामा 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 मामाची माझ्यावर कृपा झाली म्हणून मामाला भावपूर्ण श्रद्धांजली मामा 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 काय फालतू आहे रे तू अमर राय काय हे वसाऱ्या अरे तूच बोललास अमर रे यमक जुळलं यमक अरे मग आभार प्रदर्शन असं तरी बोलायचं हा ठीक आहे सगळ्यांसमोर माझ्या मामाचं मला इथे अंग प्रदर्शन करायचं अरे तुझे जिभेला काय हात काय बोलतस काय कळतंय तुला ते सगळं मरू दे तिल ना ते दे ना आपण पोलीस स्टोरीला पाहते का रे? स्टेटसला ठेवतो फॉरेस्ट वाले पण आहेत.
पुढे 2 टाक 0 मिनिटात. मामा 0 मिनिटं थांबा, व्हिडिओ येतोय लगेच. अरुण पुढे 2 टाक चल. अरुण कॅमेरा कुठे अरुण? सर ते मगाशी कासव आलेलं ना. हा, मग काय बोलताय हा उगाच तुझ्या जिभेला ना खेकला लावला पाहिजे या नाही तर काय हा ना माना सांग अरे इकडं कासव येईल कसा मी माझ्या चॅनलची शपथ देऊन सांगतो, मी तुमच्यावर गदा मेहनत रानातली ही डॉक्युमेंटरी बनवेन आणि तुम्हाला फेमस करीन. एकदा फक्त माझं ऐकून घ्या. काय इथे खरंच कासव आला होता. इकडे ह्या मानामल बंदरावर ना हे मामा हे बघ इकडे ना कासव मिसव नाही, म्हणजे इथे ना म्हणजे कासव पहिला होता. हा, पण तेव्हा इकडे मानामल बंदर हा मेल कसा असतं कसं असतं कासवांमध्ये जी फिमेल असतं ना ती किनाऱ्यावर येतं. हे मेल असतात ना हे येत नाही, ते समुद्रातच असतात. म्हणजे काय माहितीये काय ते तिकडे समुद्रामध्ये गापचूप गुपचूप करतात आणि मग जातात. अरे हे मेल असताना हे जबाबदारी बिबदारी काय घेत नाही. जबाबदारी घेत नाही काय जबाबदारी घेत नाही. अरे विष्णुदेवाने आमचा अवतार घेतलेला आहे. जगाचा समतोल राखण्याचं प्रतीक मानलं जातो आम्ही. अरे समुद्रातले जे आहेत ना सगळे जीव त्यांची जबाबदारी घेऊन मी इथं मेल असून इथं आलेलो आहे. बरं झालं तुम्ही इकडे आईला. एक काम करा तुम्ही इकडे या मंदी या इकडे झोप पा इकडे झोप. ए बाय ना हल्ली कुठे नारळ घ्या पाच का नारळ घ्या. कसं आहे तुम्ही आमची लक्ष्मी आहो ना. ते यांना पण सांगा जरा. सांगा दे नारळ घ्या. गणपती बाप्पा. अरे नारळ काय फोडतात माझ्या अरे येडाय का मामा तू? अरे बाबा ह्याला घेऊन जाऊया शंकराच्या मंदिरात. तिकडे तू असा झोप, लोक पाया पडतील आणि शंकराचं दर्शन घेतील. अरे हे तो कासव मी नाही आहे. तो कासव वेगळा आणि मी वेगळा. तो कासव म्हणजे टेरापिन. आता हे तुम्हाला सांगतील आमच्यातला टेरापिन कोण आहे सांगा. हा कासव आहे. नाही 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 मगाशी मी त्याला टेरापिन नाव दिलं होतं. तो काय करतो आपल्या शरीरातले जे 6 अवयव आहेत ना 2 हात 2 पाय 1 शेपटी आणि मान ती सगळी आतमध्ये टाकतो. माणसाने पण तसंच केलं पाहिजे. माणसाच्या शरीरात जे 6 विकार आहेत षड्रिपू आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळं माग टाकून देवाच्या दर्शनाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून आधी आपण कासवाचं दर्शन घ्यायचं आणि मग देवाचं घ्यायचं असं किसन देवाने सांगितलेलं आहे. वा वा असा किसन देवाने सांगितलं काय रे. नाही मला नाही सांगितलं भाऊ. ते भगवत तू पाण्यात राहतो ना. हा. मग पाण्यात येऊन कुठचं म्हणजे आम्ही माणसं सगळे विंचू. एवढं काय घोडं मारलं आम्ही तुझं. काय घोडं मारलं. अहो तुम्ही आमचं घोडं नाही मारलं. तुम्ही मारलीत आमची जगण्याची उमेद. एवढी काय जगण्याची उमेद मारली तुझी आम्ही. सांगतो तुम्ही छोटे छोटे मासे अतिप्रमाणात मारले. वाकडे होऊन खेकडे मारले. शुद्ध शिंपले मारले. तुम्ही समुद्रातल्या वनस्पती मारल्या. त्याची फळं तुम्हाला भोगायला लागणार ना. अरे पण तू आमचा बिझनेस आहे ना. या बिझनेसनीच वाट लावलेली आहे. काय वाट लावली. अरे म्हणून म्हणतो काय कमी पी. अरे मारू काय तुला. अरे दारुण म्हणजे दारुण नाही. दारुण म्हणजे अति भयंकर. अच्छा मला वाटलं प्लॅस्टिकचा प्रॉब्लेम अति दारू. नाही नाही तुम्ही लोक काय करता जेटीवरचे मासे आहेत ना ते विकायला घेऊन जाता. ते प्लास्टिकच्या पिशवीतून देतात. ही लोक मटण प्लास्टिकच्या पिशवीतून घेतात. भाज्या प्लास्टिकच्या पिशवीतून घेतात. सगळं खातात आणि प्लास्टिकच्या पिशव्या कुठे टाकतात गटारात टाकतात. आणि गटारातून वाहून त्या कुठे येतात समुद्रात येतात. आणि काय आहे आमच्या सगळ्या कासवांचं आवडतं खाद्य आहे ना हे जेलीफिश आहे. हो आम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या या जेलीफिश सारख्या वाटतात. आम्ही ते खाताव आणि वरती जाताव. म्हणून म्हटलं या प्लास्टिकचा प्रॉब्लेम आधी दारून आमचे हातपाय तुटतात हाताला खडकून. आता जगताचा काय विषय. जहाजाचा विषय मोठा आहे. मोठी मोठी जहाज येतात ना समुद्रात तर त्याच्या पुढे ते चक्र असतं नाही फिरणार. ते
ते पंखा तो प्रोपोलेन काय पॉप्युलर ते तुमचं पॉप्युलर आहे ना ते आमच्याकडे जास्त पॉप्युलर आहे का आम्हाला काय वाटतं माहितीये काय हा आकाश पालना आहे की काय म्हणून छोटी छोटी आमची पोरं बायका बिका आहे ना असं ते आकाश पालण्यात जातात आणि जातात ते जातातच अहो काही जणांचे हात कट होतात काही जणांचे पाय कट होतात काही जणांच्या माना कट होतात इकडे ये काय माझं पण कट झालेलं आहे काय माझी शेफ्टी कट झालेली आहे अरे शेफ्टी दाखवायला जागा नाही राहिली कसं काय कसं काय म्हणजे कसं काय आमच्याकडे बायकांना शेपट्या एवढ्या एवढ्या अशा असतात आणि आमच्याकडे मेल असतात ना त्यांच्या शेपट्या मोठ्या असतात आता मी कासवान मधला झालोय माहितीये काय हा प्रॉब्लेम आहे आमचा तुमची जहाज येतात ना त्यातून जे घाणेरडं ऑइल पडतं ना ते आमच्या नागपुड्यात जातं आम्ही श्वास घ्यायला वरती येतो सागराच्या उदरात रामत जॉईंट फॅमिली कशी टिकून ठेवावी याचा आदर्श आपण यांच्याकडून घेतला पाहिजे गाईज. घ्या जर काही आला. उरलंय ना तर सगळं घ्या काय काय नाही त्याचं काय आहे माहिती काय आम्ही कासवांच्या भावकीत एकूण 7 भाव तर 2 जण आहेत ना तर अब्रॉडला सेटल झालं आता 7 मधून 2 गेला राहिलं किती याला गणितात नापास झालाय का अरे 7 मधून 2 5 राहिलं ना 5 जण आम्ही इथं भारतात दिसतो तुम्हाला मग तुम्ही इथे एकटे आलात. नाही अरे सगळे आलेले आहेत तिकडे खोल समुद्र आहे ना सगळे आलेले आहेत भावकी आले गावकी आले मानकरी आलाय खोत आलाय पोलीस पाटील सगळं आले तुम्ही त्याला जो सेलिब्रिटी बनवला ना तो पण आलाय राज्य माता अच्छा पापलेट हा तो आपला पुढं करत येत होता म्हटलं हे पापलेट असं कॉन्फिडन्स ना तर माझा काय माहितीये पुढं करत उमेदवारी करत आला एखाद्या पक्षानं बघितला आणि त्याला असं उचलला तर त्याला जबाबदार कोण अरे मग अच्छा म्हणजे तुमचं ते पक्ष पण उमेदवारीची उचलवणी करतात. हा सरभरीतच आहे काय अरे पक्ष नाही मग पक्षी एक मिनिट मग तू इथे कसा आलास. कसं आलो म्हणजे सरपटच आलो अरे सरपट मला प्राणी आहे ना मी असा करत आलो अच्छा म्हणजे सापासारखा. नाही तो जरा अति आहे त्याला जरा गती आहे त्याची पाठ ना अशी फ्लेक्झिबल आहे माझी पाठ बघ पहिला टणक आहे लिबलिबीत आहे अरे नॅचरल आहे ओरिजिनल आहे गाईस तरी सुद्धा आमच्या लाईव्ह प्रेक्षकाने एक प्रश्न पडलेला गाईस तू इथे बिनबुलाय मेहमानसारखा का आलाय. का आलाय? तेव्हा जर तुला भूक लागली असेल तरी गोष्ट सांगतो आमच्या कॅटरसवाल्या ताई आहेत त्या गाठा गुंडाळून गेलेल्या आहेत ताई दिसत का गेल्या नाही माझा तरी तुला भूक लागलेली असेल तर तू समुद्रात जा शिकार करणे विषय संपव काय आहे आता इथे एक वराड येणार आहे आणि जर तू एक्साइटमेंट मध्ये या माणसासारख्या जाड्या माणसाच्या पायाखाली आलास आणि इंटरपॉक झालास तर त्याला जबाबदार मी नाही गाईस. मी काय म्हणतो एकदा श्वास घे नाही तर मरशील मेल्या अरे तुला कळत कसं नाही आहे अरे मी काय शिकार करणार मासा अरे माशाची शिकारी मी करायला गेलो ना तर पलतात माझ्यापासून त्यांचा स्पीड मी नाही मॅच करू शकत मग मी काय करतो माहितीये जर जखमी असतात ना मासा समुद्रातला स्वच्छता अभियानाचा आपण देणार आहे मला गाईस या कर्मचाऱ्यासाठी एकदा जोरदार काय होतं गाईस. आणि दुसरी गोष्ट सांगू काय सांग. आम्ही आहे ना या समुद्रातल्या छोट्या छोट्या वनस्पती आहे ना त्या पण खातो आम्ही म्हणजे आमच्यातले हरित क्रांतीवाले गाईस समुद्रात हरित क्रांती झाली सुद्धा आणि आपल्याला त्याचा थांग पत्ता सुद्धा नाही गाईस. तुम्हाला सांगतो ही हरित क्रांती म्हणजे अरे कसली हरित क्रांती अडकलास ना हो अरे ग्रीन टर्टल सागरी गुरं तुम्ही ज्याला म्हणताव ना ते ना एका वर्षाचा असल्यापासून ना हे अशा छोट्या छोट्या वनस्पती खाताव आम्ही त्यांना नाव पण ठेवलेलं आहे काय वेज कुर्मा अच्छा तो व्हेज कुर्मा. मग तुम्ही कोण. मी छोटू अच्छा म्हणजे हा त्यांच्यातला गडी आहे. गडी नाही मग आमच्या भावंडात आहे ना मी सगळ्यात छोट्या आकाराचा असतो ना म्हणून मी छोटू. अच्छा तू छोटू मग कोण मोठू. छोटू लेदर बॅग लॅपटॉपची. अरे नाही रे अरे लेदर बॅगचं कसं होतं माहितीये म्हणजे असं वेगळं कवच नाही दिसत असं वाटतं की ती चामडीच आहे लेदरच आहे म्हणून त्याला लेदर बॅग नाव ठेवलेलं आहे. ओके त्याचं नाव लेदर बॅग. मग तुझं नाव काय मित्रा. माझं नाव ऑलिव्ह रिडले. कोण रडले. याला काय कॉमेडी करायची आहे. अरे ऑलिव्ह रिडले ऑलिव्ह रिडले गाईस. हा आम्ही सगळी कासव
कासव आहे ना गार्डियन ऑफ द ओशनाव. अच्छा म्हणजे हे समुद्र रक्षक आहेत, तेव्हाच मागे ढाल आणि पुढे तिलकत घालून फिरतोय. ये लढाई करूया ये. सर्वंट झाल्यास तरी काय सर तुला चकवा लागलाय. चकवा मला? मला आल्यापासून तुला एकच प्रश्न 3-4 वेळा विचारला. हा. हे तू आपल्या आलायस नाही तुमको आई काय काय मला कळलं नाही काय बोलला. हे तुला का आलाय तू येणार काय बाबा तुला भेटायला आलोय. आहेस? हा मला भेटायला आलाय काय? माझं तुझ्याकडे एक नकावणं काम आहे. काय त्याचं माझ्याकडे नकावडं काम आहे गायस. इथे नकावडा सरकतोस. अरुण सर. आमच्या लाईव्ह प्रेक्षकांना वेळाशी प्रेक्षक दाखवतोस. आपण फेमस झाले का सर. अरे समुद्रातले कासव आपल्याला ओळखायला लागले. सर मेहनत का फल हार्डवर्क. मिस्टर टायटल हा. तुम्ही मला कसं ओळखता, म्हणजे माझं चॅनल फॉलो करता का? अरे मी माझ्या 80 वर्षाला फॉलो नाही करत. तुला काय जन्माला आल्यापासून एकटा जीव सदाशिव. तुमच्यातला कोण सोलो ट्रॅव्हलर आहे का? सोलो ट्रॅव्हलर कोण आहे काय? हातवरती करा. त्याचा जनक मित्र आहे. आधीपासून मी कसा सोलो ट्रॅव्हल करतो, आता एकटा इकडे जातो तिकडे जातो एकटा जातो. माहितीये तुला काय फॉलो करणार मी मेल्या. मग तुम्हाला कसं ओळखतोस? तू काय बोलला? माझं तुझ्याकडे काम आहे. हा ते मोठं काम आहे. झालं काय इकडे ये तुला सांगतो. आम्हाला आमचे प्रॉब्लेम आहेत ना ते देवाकडे मांडायचं होतं. तो आम्ही समुद्रातले सगळे जीव येतो. काय प्रॉब्लेम आहेत? अरे अरे रे 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 किती त्रासलेले आहात तुम्ही. काय रे तू कॉर्पोरेट मध्ये कामाला आहेस? मग कुठे इंजिनिअरिंगला आहेस बाळा? मग एवढी त्रासलेली का? तुम्ही बोला ना माझ्याशी. हा मी म्हटलं अगं लक्ष्मी माते असं झालंय काय, आम्हाला आमचे प्रॉब्लेम आहे ना विष्णुदेवाला सांगायचे आहेत. पण विष्णुदेवच नाही शेषनागच आहे इथं. त्याला काय करायचं काय? अरे बाळांनो मी पण तुमची माताच आहे ना. हा कशाला प्रॉब्लेम आहे मला सांगा ना तुम्ही. मी सांगेन विष्णुदेवांना. त्याचं झालं काय माहितीये का? तुम्ही ना मिली सेकंद लेट झालेला आहात. तुमच्या आधी आहे ना हिरवाई येऊन गेली. बिचारे तिथे मोठे मोठे प्रॉब्लेम होते. मग विष्णुदेवाने किसन देवाचा अवतार घेतला आणि इथून डिश म्हणजे इथून गेलेले आहेत ते हिरवाईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि माझ्या माहितीनुसार ते आहे ना नंतर पेंद्याच्या लग्नाला जाणार आहेत. तर तुम्ही काम करा, तुम्ही आधी पेंद्याला भेटा. बोला ना ते लोकांना ऐकायला जाईल. मी म्हटलं अरे एक नंबर काम झालं. म्हटलं लक्ष्मी माते आता आम्ही वरती जातो पण काय एवढा प्रवास करून आम्ही आलेला आहे तर काहीतरी खायला पाहिजे की नाही. लक्ष्मी माता म्हणाली तुम्ही वेळासला आलात ना खाली. इथे वशिष्ठीचे मोठे प्रसिद्ध पेढे आहेत आणि मोदक आहे तिथले वेळास मधले फेमस. हे घ्या सगळ्यांनी घ्या, सगळ्यांनी जा. हा आणि जा आणि किसन देवाला वरती जाऊन भेटा. मी म्हटलं एक नंबर काम झालं. अरे आम्ही तिथं ना असं घालीन लोटांगणी केलेलं आणि तुझ्याकडे आलेलं. मग काय दाखव आता म्हणजे भेटव आता. हे सगळं पेंद्या शेडला सांग ना. मग तू पेंद्या आहेस ना. मी पेंद्या शेड नाहीये, मग मी चकवा. शुभ सकाळ मित्रांनो. काल व्हिडिओ काही एंड करायला भेटली नाही. काल तर क्रिकेटचे पण सामने होते आणि गावात कार्यक्रमसुद्धा होता कासवांविषयी. मजा आली. कालचा दिवस चांगला गेला. काल केळशीचा गाव फायनलला गेला आहे आणि ती मी आजसुद्धा व्हिडिओ करून दाखवीन. आज कुठला संघ फायनलला होता ते. मित्रांनो व्हिडिओ थांबवतो. चॅनलला कोणी नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.